सातपूर शहरातील सामाजिक व धार्मिक कार्यास नेहमीच अग्रेसर असलेले सातपूर गावातील भूमिपुत्र तथा सातपूर विविध कार्यकारी विकास सहकारी संस्थेचे संचालक युवा नेतृत्व नितीन बाळानिकळ हे आगामी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक 11D मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे। या पार्श्वभूमीवर आज सकाळी सातपूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे नाशिक पश्चिम विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भाजपाचे सक्रिय सदस्य नितीन बाळानिकळ यांच्या उमेदवारीच्या प्रचार पत्रक वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। वारसा लोकसेवेचा निर्धार प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा या संकल्पनेतून सामाजिक कार्य करणाऱ्या नितीन बाळानिकळ यांच्या भावी वाटचालीसाठी आमदार सीमाताई हिरे यांनी भरभरून शुभेच्छा व्यक्त केल्या। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 11 मध्ये इच्छुक उमेदवार म्हणून बाळाभाऊ निगळ यांच्या पत्रकाचं आज प्रकाशन करण्यात आलेलं आहे। त्याकरता इथे सर्व सातपूरचे सन्माननीय ग्रामस्थ, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि आमच्या महिला भगिनी या सगळ्या उपस्थित आहेत। आज प्रकाशन करण्यात आलेलं आहे बाळाभाऊ निगळ यांच्या पत्रकाचं। गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी बाळाभाऊ निगळ यांच्या पत्रकाचं प्रकाशन करण्यात येत आहे। या प्रसंगी इथे ग्रामस्थ, सर्व सातपूरमधले सन्माननीय, त्याचबरोबर सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी हे सगळे मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित आहेत। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 11 मध्ये बाळाभाऊ निगळ हे इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात फॉर्म भरलेला आहे। त्याचबरोबर आज त्यांच्या पत्रकाचं प्रकाशन सुद्धा करण्यात येणार आहे। प्रत्येक घरापर्यंत पोहोचून हे पत्रक त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल, जेणेकरून लोकांपर्यंत संपर्क केल्यानंतर बाळाभाऊ निगळ यांना लोकांचं समर्थन मिळेल। अनेक वर्षापासून बाळाभाऊ हे सामाजिक कार्यात नेहमी धडाडीने पुढे असतात। कुठलाही सातपूरचा प्रश्न असो, शहराचा असो, त्याकरता ते नेहमी अग्रेसर असतात आणि त्यामुळे त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना नागरिकांची चांगली पसंती आहे। पुढे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांना ते इच्छुक उमेदवार आणि त्याचबरोबर प्रतिनिधित्व करायचं आहे। आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते की भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे की जिथे आपण बघतो की मोठ्या प्रमाणात सदस्य संख्या, त्याचबरोबर विश्वातला मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची ओळख आहे। असं अनेक राज्यात भारतीय जनता पार्टीची आज सत्ता आहे। आता परवा जे निकाल लागले बिहारचे, त्याच्यासुद्धा भारतीय जनता पार्टी ही अग्रेसर आहे आणि नितीश कुमार हे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेले। त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीकडे प्रत्येक नागरिकाचा ओढा आहे। आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करत असताना प्रत्येक नागरिकाच्या हृदयात, त्यांच्या मनात हे मोदीजींचं स्थान आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की या भागात केलेले विकास कामं, आमदार निधीतनं केलेले कामं, महाराष्ट्र राज्याच्या विविध खात्याच्या माध्यमातून केलेले कामं, त्यामुळे नागरिक हे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी असतील याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि त्यामुळे सगळ्यांच्या वतीने मी बाळाभाऊ निगळ, त्याचबरोबर आमचे इथले जे इच्छुक आहेत त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। या प्रसंगी भाजप ज्येष्ठ नेते रामहरी संबेराव, मंडल अध्यक्ष नारायण जाधव, किशोर मुंदडा, संजय राऊत, बाळासाहेब जाधव, रवींद्र काश्मीरे, विजय भंदुरे, निलेश जोशी, जानवी तांबे, मंगला खोटरे, काकाजी काळे, लोकेश गवळी आदींसह मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सातपूरकर ग्रामस्थांसह असंख्य भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते तसेच नितीन बाळानिकळ युवा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सातपूर प्रभाग क्रमांक 11 मध्ये भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार नितीन बाळानिकळ हे गेल्या अनेक वर्षांपासून सातपूर परिसरात सातत्याने समाजकार्यात सक्रिय आहेत। स्वर्गीय रामचंद्र नाना निगळ, एकनाथ निगळ तसेच माजी नगरसेवक दिलीप निगळ यांचा लोकसेवेचा वारसा आणि स्वतःची मेहनत यामुळे त्यांची ओळख प्रभागात एक समर्पित कार्यकर्ता म्हणून झाली आहे।
कोरोना काळात निगळ यांनी नागरिकांसाठी बेड, ऑक्सिजन, उपचार यांसाठी अनेक कुटुंबांना मदत केली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे सुरू केलेल्या विशेष लसीकरण केंद्राचा 15,000हून अधिक नागरिकांना लाभ मिळाला. शेतकरी, कामगार, महिला यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवून सोडवण्यासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवणे, तरुणांसाठी उपयुक्त उपक्रमांना चालना देणे, प्रभागातील मूलभूत सुविधांसाठी सतत पाठपुरावा करणे अशी त्यांची कार्यशैली प्रभागातील नागरिकांच्या लक्षात राहिली आहे. नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या विकास कामांची प्रेरणा घेत प्रभागासह सातपूरचा सर्वांगीण विकास साधण्याची त्यांची भूमिका असून नितीन बाळा निगळ यांचे सातत्यपूर्ण सामाजिक कार्य आणि लोकांशी असलेली जिव्हाळ्याची नाळ यामुळे त्यांच्या नावाची प्रभागात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.